सर्वप्रथम आपण सगळे आले त्याच्याबद्दल मी आपले आभार मानतो. मी ज्या केससाठी इथे आलो होतो त्या केसच्या संदर्भातलाच एक मोठा विषय म्हणजे तो केसशी संबंधात नाही, परंतु त्या विषयाशी आवश्यक असलेला प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्वरूपातला हा विषय आहे. त्याबद्दल मला आपल्याशी बोलायचं आहे. एकतर ज्या MP-MLAच्या संदर्भातल्या केसेस आहेत म्हणजे खासदार आणि आमदार जे कलंकित आहेत, ज्यांच्यावर वेगळ्या प्रकारचे आरोप आहेत आणि ज्यांच्या केसेस न्यायालयात सुरू आहेत, त्या केसेस लवकरात लवकर संपवल्या पाहिजे अशा पद्धतीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यावरही अजूनही अनेक केसेस प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयाने याच्याबद्दल चिंता व्यक्त केली होती की जे राजकारणाचं गुन्हेगारीकरण सुरू आहे ते आपण एक प्रकारे प्रस्थापित करतो जेव्हा आपण या अशा कलंकित आमदार आणि खासदारांच्या केसेस प्रलंबित ठेवतो. लवकर ते गुन्हा त्यांचा आहे की नाही हे सिद्ध करत नाही आणि त्यांना आपण एका महत्त्वाच्या पदावर बसू देण्याची जी परवानगीच अलिखित स्वरूपाची देतो ती लोकशाहीसाठी घातक आहे. मी ही आकडेवारीसुद्धा आपल्याला देईन. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 183 विशेष न्यायालय आहेत MPs आणि MLAच्या केसेस चालवण्यासाठी. त्यानंतर जर त्याची टोटल आपण पाहिली तर 1/5/2025 रोजी 445 केसेस या प्रलंबित आहेत महाराष्ट्रातल्या विविध कोर्टांमध्ये जे विशेष न्यायालय आहेत. आता विशेष न्यायालयांमध्ये सुद्धा प्रक्रियावादीपणा येणं, विशेष न्यायालयांमध्ये सुद्धा त्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात न घेता की कोणत्या गोष्टीसाठी विशेष न्यायालय म्हणून त्यांना दर्जा दिलेला आहे या संदर्भात कामकाज करताना त्याचं रिफ्लेक्शन काही न्यायालयीन व्यवस्थेमध्ये सुद्धा दिसत नाही आणि म्हणून ह्या 445 केसेस या प्रलंबित आहेत. याची मी एक यादी तुम्हाला देईन. त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 6 केसेस प्रलंबित आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये वाढ झाली आणि त्या 12 झाल्या. तर त्याच्यापैकी 2 केसेसचं काय झालं मला माहिती नाही, पण 10 केसेस आता प्रलंबित आहेत. बरेचदा जे फिर्यादी असतात त्यांच्यावर दबाव येतात अशा केसेसमध्ये. त्यांच्या घरच्यांना त्यांना मारहाण करण्याच्या धमक्या येतात. यामध्ये व्हिक्टीम प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे तो आपल्या इथे नसल्यामुळे जे तक्रारदार आणि साक्षीदार आहेत त्यांच्या संरक्षणासाठी कायदा असण्याची सुद्धा गरज आहे. कारण की एकदा निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे लोकांचे राहत नाही, ते सत्तेचे होतात किंवा ते संपत्तीचे होतात आणि त्यामुळे जे तक्रारदार आहेत ते एकाकी पडल्यासारखे या केसेसमध्ये आढळतात. ही खूप मोठी उणीव या केसेसच्या कामकाजाच्या संदर्भात आहे की गुन्हेगारांच्या संदर्भातले गुन्हे सिद्ध होऊ नये यासाठी तक्रारदारांवर महाराष्ट्रात सगळीकडे दबाव आणण्यात येत आहेत. तर महाराष्ट्रामध्ये या 183 कोर्टांमध्ये 445 केस आहेत असं मी तुम्हाला सांगितलं. त्यात थोडी वाढ होऊन 447 आता झालेल्या आहेत अशी माहिती मला आत्ताच मिळालेली आहे. 447च्या आत आता 435 केसेस झाल्या आहेत असं सुद्धा सांगण्यात येतं. म्हणजे त्या आकडेवारीमध्ये सुद्धा न्यायालयीन व्यवस्थापनातून तफावत दिसते की किती केसेस नेमक्या आहेत, पण एवढं तरी नक्की आहे की त्या 450च्या जवळपास केसेस आहेत असं आपण समजू शकतो. हायकोर्ट रजिस्ट्रार जे आहेत त्यांनी या केसेसचं रेग्युलर इन्स्पेक्शन केलं पाहिजे. ही आवश्यकता सर्वोच्च न्यायालयाच्या केसमध्ये नमूद करण्यात आलेली होती. तरीसुद्धा या केसेसचं मूल्यांकन, निरीक्षण, परीक्षण किंवा सर्वेक्षण हे कसं केलं जाते या संदर्भात अजूनही काही माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले बरेच जण अजूनही अत्यंत आरामात मजेमध्ये ते आपल्या लोकप्रतिनिधीचा पदाचा वापर, गैरवापर आणि सत्तेसाठी वापर असा करत आहेत आपल्याला दिसते. या सगळ्या 400-450 केसेसपैकी 435 किंवा 445 जे असतील त्याच्यापैकी 34 केसेस या उच्च न्यायालयाने आणि सुप्रीम कोर्टाने स्टे दिल्यामुळे त्याच्यावर स्थगिती मिळालेली आहे. आता स्थगिती म्हणजे कायमस्वरूपी आहे. स्थगितीचा वापर आपण कशाही पद्धतीने करायचा अशी प्रवृत्ती वाढलेली आहे. न्यायालयाने लक्षात घ्यायला पाहिजे की स्थगिती तात्पुरती असते. त्या स्थगिती या शब्दाचा अर्थ, स्टे या शब्दाचा अर्थच तात्पुरती स्थगिती असा आहे. त्या माणसाने 5 वर्षाची आमदारकी भोगायची, 5 वर्षाची खासदारकी उपभोगायची, मंत्रिपदावर राहायचं आणि तोपर्यंत निर्णयच लागू नये अशा पद्धतीची रणनीती म्हणून जर स्थगितीचा वापर केला जात असेल तर हायकोर्ट रजिस्ट्रार जे आहेत ते या सगळ्या जिल्ह्यांचे जे पालक न्यायाधीश असतात उच्च न्यायालयाचे त्यांना मला असं सांगायचं आहे की आपण या प्रकरणामध्ये गंभीरतेने लक्ष घातलं पाहिजे. कारण की हा कोणाविरुद्धचा प्रश्न नाही. जे आरोपी असतील त्याच्यामध्ये त्यांच्या विरुद्धचा हा केवळ मुद्दा नाही तर हा लोकशाहीचा मुद्दा आहे.
की आपल्याला कलंकित स्वरूपाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक नको आहेत. मागील 5 वर्षामध्ये 35% पेंडन्सी या केसची वाढलेली आहे. त्या केसेसची मग पेंडन्सी ठेवणं हा राजकारणाचा भाग जर न्यायालयीन व्यवस्थापनात आणला गेला असेल तर त्यामागचा उद्देश हा आपल्याला सत्ता भोगता आली पाहिजे. गुन्हे आपल्यावर रजिस्टर असतील, केसेस आपल्या सुरू असतील तरी त्या कधी धीम्या गतीने चालल्या पाहिजे, कधी चालायलाच नको, अशा पद्धतीने कायद्याचा वापर होत असेल तर त्याबद्दल आपल्याला दुःख झालं पाहिजे. संपूर्ण भारतामध्ये 80,765 केसेस या MPs आणि MLA विरुद्ध आहेत. ही भयानकता आहे आपल्या लोकशाहीची, आपल्या राजकीय लोकांनी केलेल्या अवस्थेची. 2023मध्ये 80,765 प्रलंबित केसेस आमदार आणि खासदारांवर भारतभर असतील तर किती मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारीकरण राजकारणाचं झालेलं आहे याची आपल्याला माहिती त्याच्यामधून मिळू शकते. स्पेशल कोर्टची संख्या वाढवण्याची गरज आहे. नंतर ज्या वेगवेगळ्या एजन्सीज आहेत, म्हणजे पोलीस आहे, कधी इकॉनॉमिक ऑफेन्स असेल तर इकॉनॉमिक ऑफेन्स विंग आहे, कधी ED असेल तर ती आहे. या वेगवेगळ्या ज्या या इन्कम टॅक्स अथॉरिटी आहे, या सगळ्या ज्या एजन्सीज आहेत त्यांचं कॉर्डिनेशनसुद्धा या केसमध्ये असण्याची गरज आहे, जे दिसत नाही. म्हणजे पोलीस असा विचार करतात, इन्कम टॅक्सवाले असा विचार करतात, एन्फोर्समेंट डायरेक्टरेटवाले EDचे असं विचार करतात की आम्ही गुन्हा दाखल केला, आमचं काम झालं. पण तेवढ्यावरच ते होत नाही, तर त्यांनी न्यायालयीन व्यवस्थापनामध्ये सहभाग घेतला पाहिजे. कॉर्डिनेशन नसणं आणि त्यातून अन्याय होणं हे अत्यंत चुकीचं आहे. एक रिट पिटिशन 684/2016 ही सर्वोच्च न्यायालयात झाली होती, ज्याच्यामध्ये काही महत्त्वाचे विषय सर्वोच्च न्यायालयाने घेतले. सेक्शन 8 आणि सेक्शन 9 जे आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टचं, त्याच्याबद्दल विचार झाला पाहिजे अशी एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाने जे दुःख व्यक्त केलं, ज्या भावना व्यक्त केल्या त्या सगळ्या भारतीय लोकांच्या आहेत असं मला वाटते. इथे बसलेल्या पत्रकारांच्या त्या आहेत, सगळ्या ऐकणाऱ्या लोकांच्या त्या आहेत की सेक्शन 8 नुसार त्यांनी असं सांगितलेलं आहे की शिक्षा सुनावलेल्या लोकांना 6 वर्ष बॅन करण्यात येईल. म्हणजे 2 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा लागली असेल तर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टच्या लोकप्रतिनिधित्व कायदा कलम 8 नुसार 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा लागली की त्या व्यक्तीला 6 वर्ष निवडणूक लढवण्यात येणार नाही. मग आता 6 वर्षच का असा प्रश्न लोक विचारतात. 6 वर्षच का असा प्रश्न न्यायालयात विचारण्यात आला. म्हणजे 6 वर्षामध्ये तो माणूस शुद्ध होणार आहे का? कोणती शुद्धतेची काही प्रोसेस तुम्ही तयार केलेली आहे का? त्यांनी काहीतरी प्रायश्चित्त करावं अशी आपली जी धार्मिक योजना असते सगळ्या हिंदू धर्मामध्ये की प्रायश्चित्त आपण म्हणतो, ते प्रायश्चित्त करण्याची काही योजना आहे का? तो माणूस शुद्ध झाला असं कसं समजायचं 6 वर्षांनी? आणि 6 वर्षच का? लाईफ टाईम बॅन का त्याच्यावर नाही? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये उपस्थित करण्यात आला, जो कन्सिडरेशनसाठी विचार करण्यासाठी घेण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हेच सांगितलं की जर एखादा सरकारी कर्मचारी असेल आणि त्यांनी भ्रष्टाचार केला असेल, त्याच्यावर गुन्हा सिद्ध झाला असेल, त्यांनी कोणता गुन्हा केला असेल आणि गुन्हा सिद्ध झाला असेल तर त्या माणसाची नोकरी जाते, त्या माणसाला सस्पेंड केलं जाते, टर्मिनेट केलं जाते, त्याची नोकरी राहत नाही. नंतर आयुष्यभर तो तिथे नोकरी करू शकत नाही, त्याला कुठेतरी खाजगी वगैरे नोकरी करावी लागते. मग एक न्याय हा पब्लिक सर्वंट असलेल्या या लोकांसाठी जे सरकारी नोकर आहेत किंवा कोणत्याही नोकरीत आहेत, आणि दुसरा पब्लिक सर्वंटच्याच डेफिनेशनमध्ये येणारे हे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्यासाठी वेगळा नाही. असं चालेल का? हा प्रश्न आहे भारतीय लोकांसमोर, आपल्या सगळ्यांसमोर, की आपल्याला जर कायद्याची समान वागणूक पाहिजे असेल आणि समानता सगळ्यांप्रती पाहिजे असेल तर लोकप्रतिनिधींना सुद्धा समान कायदा लावला पाहिजे. 6 वर्ष बॅन म्हणजे काय? त्यांना जन्मभरासाठी अशा प्रवृत्तीच्या लोकांना बॅन केलं पाहिजे, तरच आपण राजकीय प्रक्रिया जी आहे ती शुद्धतेकडे नेऊ शकतो. हळूहळू हे असे लोक बॅन करत नेले तर आपल्याला शुद्धता येताना दिसेल. कदाचित काही नवीन बदमाश येतील, नवीन वाईट प्रवृत्तीचे लोक येतील, पण निदान त्यांच्यावर वचक राहील की आपण लाईफ टाईमसाठी बॅन होऊ शकतो, हे आपण करायचं नाही. हा जो दरारा आहे कायद्याचा तो तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी हे सुद्धा म्हटलं की जे लॉ ब्रेकर्स आहेत त्यांना तुम्ही लॉ मेकर्स म्हणून कसं प्रस्थापित करू शकता? जे कायदाच मोडतात त्यांना परत कायदा करणारे प्रतिनिधी म्हणून आपण मान्यता द्यायची, ही लोकशाहीची विटंबना ठरते असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेलं आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आहे की सेक्शन 8 जे आहे ते आणि मग त्याच्यापुढे सेक्शन 9 त्यांनी सांगितलं की 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा लागली लोकप्रतिनिधीला तर तो अपात्र, डिस्क्वालिफाईड आहे. मग आता भारतीय नागरिक म्हणून आपल्यासाठी प्रश्न आहे सगळ्यांसाठी की आपण अपात्र लोकांच्या मार्फत राज्यव्यवस्था चालवणार आहे का?
कोणते अपात्र हे ते अपात्रतेचं प्रकरण तर वेगळं सुरू आहे. हे मी म्हणतो ते गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अपात्र लोक, त्यांच्यातर्फे हे राजकारण आणि लोकशाही चालू शकत नाही, हे सुद्धा सांगायला पाहिजे असं मला वाटते. सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स तयार केलेल्या आहेत. त्या गाईडलाईन्सचं काही अंमलबजावणी झाली पाहिजे. केंद्र सरकार आणि इलेक्शन कमिशन यांच्यावर मोठी जबाबदारी सुप्रीम कोर्टाने या निर्णयातून टाकली. परंतु आपण पाहतो केंद्र सरकार तर त्यांच्यासोबत गेलेल्या लोकांना वाचवण्याचाच प्रयत्न करतात, ते शुद्ध करून घेतात. त्यांची कदाचित एक वॉशिंग मशीनची प्रोसेस आहे गुन्हेगारांना शुद्ध करून घेण्याची. पण इलेक्शन कमिशनसुद्धा आता विशिष्ट राजकीय सत्ताधारी पक्षाचं बटलीक झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पण आपण अपेक्षा करू शकत नाही. पब्लिक इंटरेस्ट फाउंडेशन म्हणून जे 2015मध्ये केस झाली, त्याच्यामध्ये त्यांनी राजकारणाच्या या गुन्हेगारीकरणावर चिंता व्यक्त केली सर्वोच्च न्यायालयामध्ये. आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलं की आम्हाला सुद्धा याची चिंता वाटते, म्हणून डे टू डे प्रोसिडिंग झालं पाहिजे या केसेसचं, आणि एका वर्षात या केसेस संपल्या पाहिजे. त्यांनी 5 वर्षाचा कालावधी उपभोगता कामा नये जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. गुन्हा सिद्ध होत असेल तर आम्ही त्यांना गुन्हेगार म्हणू, तोपर्यंत ते संशयित आहेत. त्या संशयितांविरुद्ध गुन्हे सिद्ध झाले पाहिजे किंवा त्यांनी स्वतःला निर्दोष मुक्त करून घेतलं पाहिजे. पण कायद्याची प्रक्रिया झाली पाहिजे असं मला वाटते. आत्ताच्या लोकसभेमध्ये 251 खासदार हे क्रिमिनल केसेस असलेले आहेत आणि त्यामध्ये 170 हे गंभीर गुन्हे असलेले आहेत. देश राष्ट्रप्रेम म्हणून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे, न्यायव्यवस्थेने काम केलं पाहिजे. हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक लोकशाहीवरचं मोठं ओझं आहेत आणि हे लोकशाही प्रक्रियांवर सुद्धा हा दबाव आहे. या लोकांना घेऊन सहन करत करत आपल्याला लोकशाही चालवायची आहे. म्हणून मला असं वाटते की MP MLAचे कोर्ट्स जे आहेत त्याच्यातलं कामकाज चालवण्याची प्रक्रिया सुस्पष्ट, वेल डिसायडेड अशा स्वरूपाची असली पाहिजे आणि लवकरात लवकर या केसेस संपवल्या पाहिजे. तरच आपण राजकीय स्वरूपाची गुन्हेगारी जी आहे त्याची साफसफाई करू शकतो. नुसतंच कचऱ्याचं स्वच्छता अभियान करून चालणार नाही, तर कचऱ्याची मनोवृत्ती असलेले जे लोक आहेत त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दलचा विचार करून ती सुद्धा एक स्वच्छता मोहीम न्यायव्यवस्थेने, वकिलांनी आणि पोलिसांनी सगळ्यांनी मिळून चालवली पाहिजे. कारण आपल्या देशावर प्रेम असेल तर हे सगळं करायला पाहिजे. एवढाच विषय आज मला मांडायचा आहेत. म्हणजे माझ्या वकिली व्यवसायामध्ये काही जण हे तशा वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत, तुमच्या पत्रकारितेमध्ये आहेत, पोलीस विभागामध्ये आहेत, तसेच ते न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा भ्रष्ट मनोवृत्तीचे लोक आहेत. त्यामुळे न्यायिकता न राहता अन्याय करण्याची प्रवृत्ती काही ठिकाणी वाढलेली दिसते. ही नक्कीच आनंदाची किंवा समाधानाची बाब आहे की अनेक न्यायाधीश चांगले असल्यामुळे अजूनही व्यवस्थांवरचा विश्वास आपला कायम आहे. राहुल गांधींच्या प्रकरणामध्ये जे झालं ते 4 महिन्यापूर्वी सांगलीच्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं की महाराष्ट्रातलं जे सरकार आहे ते बोगस मतदार याद्यांच्या भरोश्यावर आलेलं सरकार आहे. हे मी म्हणण्याचं कारण काय की माझ्याकडे ज्या इलेक्शन पिटिशन सध्या आहेत त्याच्यामध्ये कागदपत्र आहेत जे राहुल गांधींनी दाखवले तशाच प्रकारचे कागदपत्र आहेत की एकाच घरामध्ये एकाच व्यक्तीचं नाव 15 वेळा लिहिलेलं आहे, एकाच घरामध्ये 40 माणसं दाखवलेली आहेत, एकच आधार कार्ड, एकच नाव आणि एकच पत्ता, एकच फोन नंबर अशावर नावं रजिस्टर असलेली यादीच्या यादी आहे. जे मतदार आहेत आपल्याला मतदान करणार नाहीत त्यांचे नावं अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रद्द करण्यात आलेले आहे, मतदार यादीतून काढून टाकलेले आहे. म्हणजे 35,000 मतं एकेका मतदारसंघातले काही ठिकाणी डिलीट झालेले आहे. हे कागदपत्र महाराष्ट्रात पण आपल्याला दिसतात. तेच राहुल गांधींनी मांडलेलं आहे. आता ते मांडताना त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्याच वेबसाईटवरून कागदपत्र घेतले, माहितीच्या अधिकाराखाली कागदपत्र घेतले जे निवडणूक आयोगाकडचेच आहेत. मग निवडणूक आयोगाकडचे ते कागद नसतील समजा, तर राहुल गांधींना प्रतिज्ञापत्र करण्यापेक्षा इलेक्शन कमिशननीच एक प्रतिज्ञापत्र करावं, भारतासमोर सादर करावं की हे जे कागदपत्र सादर केले आहेत ते आमचे नाहीत आणि आमच्या नसलेल्या कागदपत्रांवर यांनी भाषणबाजी केलेली आहे आणि मग राहुल गांधींवर एक गुन्हा दाखल करावा. म्हणजे नेहमी राहुल गांधींनी किंवा ज्या लोकांनी म्हटलेलं आहे की लोकशाहीसाठी काहीतरी स्वच्छता आवश्यक आहे त्यांनीच कोर्टात का जायचं? त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, ते सिद्ध करतील की आमच्यावर गुन्हा कसा चुकीचा आहे म्हणून. पण याच्यावर मला असं विचारायचं सुप्रीम कोर्ट याच्यावर सुमोटो ॲक्शन घेत नाही का? म्हणजे सुमोटो ही दखल का नाही घेतली किंवा घेतली पाहिजे का राहायचं? हे प्रकरण आहे ना ते स्वतःहून दखल घेण्याचं अत्यंत गंभीर आणि आवश्यकतेचं तातडीचं प्रकरण आहे. सर्वोच्च न्यायालय याच्यावर दखल घेऊ शकते, सगळे उच्च न्यायालय याची दखल घेऊ शकतात, स्वतःहून सुमोटो कॉग्निझन्स घेऊन याच्याबद्दलची पिटिशन ते दाखल करून घेऊ शकतात, सरकारला ते प्रश्न विचारू शकतात. परंतु प्रश्न किंवा मुद्दा हाच आहे की सरकारला, सत्तेला आणि ताकदीला प्रश्न विचारण्याची हिंमत कोणामध्ये आहे. त्यामुळेच तर मग माझं हे सतत म्हणणं आहे की
न्याय जो आहे तो चांगल्या न्यायाधीशांच्या शोधात आहे भारतामध्ये. त्यामुळे तसं माझा झालं तर दुसरा होईल. प्रश्न असा आहे की हा जर प्रश्न तडीस लावायचा असेल तर मग स्वतः राहुल गांधींनी जर ऍफिडेव्हिट दिलं तर अधिक सोयीस्कर होईल का? पण राहुल गांधींनीच ॲफिडेव्हिट काय द्यायचं, म्हणजे माझं काय म्हणणं आहे, त्यांना त्या प्रश्न जर तडीस लावायचा असेल तर कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. नाही, त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे आणि इलेक्शन कमिशनला जर ते कागद त्यांचे नाही असं वाटत असेल तर त्यांनी गुन्हे नोंदवावे राहुल गांधीवर. पण प्रत्येक वेळेस तुम्हीच प्रतिज्ञापत्र करा, तुम्हीच ते सिद्ध करा आणि नंतर म्हणजे मी तुम्हाला हे अत्यंत जबाबदारीने सांगतो की एका महत्त्वाच्या केसमध्ये महाराष्ट्रातल्या इलेक्शन कमिशननी काही कागदपत्र हे गायब केलेले आहेत. जेव्हा आम्ही गेलो प्रत्यक्ष बघायला तिथे कागदपत्र होते. माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला तेव्हा त्यांना माहीत झालं की ही महत्त्वाची माहिती मागत आहे. ते त्यांनी 2 महत्त्वाचे कागदपत्र गायब करून टाकलेले आहेत. त्यामुळे मग आता प्रतिज्ञापत्र दाखल करा म्हणायचं, नंतर आपल्याच ताब्यातले कागदपत्र त्यांनी काढून घ्यायचे किंवा गायब करायचे. असं झालं तर कोण जबाबदार असणार आहे? वेबसाईट का बंद केली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने? पारदर्शकता नको आहे त्यांना. मग पारदर्शकता नको असलेल्या लोकांनी सांगायचं पारदर्शकतेची मागणी करणार आहे ना, तुम्ही प्रतिज्ञापत्र दाखल करा, मग त्यांनाच दोषी धरायचं. अशा प्रकारे यंत्रणा राबवायची असेल ते गुन्हेगारीकरण जे आता ते लोक ओळखायला लागलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की अत्यंत गंभीर आरोप केलेला आहे आणि रामाचं नाव घेऊन आपण रामराज्य आणण्याची कल्पना जेव्हा मांडतो तेव्हा हे लक्षात घ्यायला पाहिजे की एका धोब्याच्या शंकेवरून सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली होती. हा इतिहास जर असेल आणि आपण जर रामराज्याची संकल्पना मांडत असतो हिंदुत्व रामराज्य वगैरे म्हणून सतत, तर मग शंका घेतलेली आहे, अत्यंत व्हॅलिड मुद्देसूद कागदोपत्री शंका घेतलेली आहे. मग तुम्ही आता अग्निपरीक्षा द्या आणि तुम्ही हे सिद्ध करा. उद्धव बाळासाहेब ठाकरे केसमध्ये तुम्ही आता अलीकडे काही स्टेटमेंट दिले की शिंदे यांचं सरकार केवळ सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत आहे. या ह्याच्यावर तुम्ही ठाम आहे तर तुम्हाला विश्वास आहे? उभाटाकडे काही सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल आहे त्यावर, नाही, म्हणजे कसं आहे तुमचा बोलण्याचा मतिदार तर तोच होता. हो, बरोबर. नाही, कसं झालं आहे की सर्वोच्च न्यायालयातलं वातावरण खरंच बदललेलं आहे. हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. आणि नेतृत्वामध्ये बदल झाला की सगळ्या खाली ते पर्क्युलेशन होते की आपला उद्देश न्यायिक व्यवस्थापनाचा जो आहे, न्यायालयाचा जो आहे, तो अत्यंत न्यायिक असला पाहिजे. आणि तशा प्रकारची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. कारण की जेव्हा तेलंगणाच्या संदर्भात आपण विचार करतो की 10 आमदार BRSचे फोडण्यात आले आणि ते काँग्रेसमध्ये गेलेले आहे, तर त्यांच्या अपात्रतेची सुनावणी 3 महिन्यात घ्या असे आदेश जे दिलेले आहेत, म्हणजे आधीच्यासारखे मिळमिळीत आदेश नाही आहेत. शक्य तेवढ्या लवकर सुनावणी घ्या असं नाही आहे. ज्याचा गैरवापर परत राहुल नार्वेकरांनी ते इथलं महाराष्ट्रातलं मॅटर पेंडिंग ठेवलं होतं विधानसभा अध्यक्ष म्हणून, तसं हा आदेश नाही आहे. त्यांना 3 महिन्यात म्हणजे 90 दिवसात याच्यावर निर्णय घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये जे वक्तव्य केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने, ते म्हटलेलं आहे की 10वं शेड्यूल हे काही केवळ बघण्यासाठी नाही आहे, तो गमतीचा भाग नाही आहे, तर तो संविधानाचा अविभाज्य भाग आहे. मग जर अपात्रतेसंदर्भातली प्रक्रिया सांगितली असेल तर ती झाली पाहिजे आणि त्यानुसारच अपात्र लोकांनी नेहमी बसून राहायचं आणि त्यांच्यावरची प्रक्रिया किती काळासाठी सुरू राहील हे नसलं पाहिजे. हे जे सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे जस्टिस भूषण गवई यांनी मत व्यक्त केलेलं आहे, त्याच लाईनवर आता ही प्रक्रिया चालणार असेल तर एवढं नक्की आहे की जे जस्टिस सूर्यकांत म्हणाले त्या दिवशीच्या हिअरिंगमध्ये की शिवसेनेचं केवळ प्रकरण हे धनुष्यबाण पक्षचिन्ह याबद्दलचं आम्ही आता घेणार नाही, तर एकत्रित सुनावणी घेऊ अपात्रतेच्या निर्णयाच्या संदर्भात राहुल नार्वेकरांनी केलेल्या चुकांची. आणि एकत्रित सुनावणी जर होणार असेल तर मला वाटते की आता न्यायालय निर्णय देणार आहे आणि निर्णय जर संविधानिकच होणार आहे याची आपण शाश्वती बाळगली तर संविधानिक निर्णय हाच आहे की एकतर शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवलं पाहिजे किंवा ते एकनाथ शिंदेकडून काढून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे संविधानिक उद्देशाची पूर्तता करण्यासाठी एकनाथ शिंदेंसोबत जे गेले होते सगळेजण पळून ते अपात्र आहेत. ते वेगवेगळ्या वेळेस गेलेले आहे, 1/3 बहुमताने ते फुटलेले नाही आहेत. त्यांना वेगवेगळ्या आमिषाखाली दबावाखाली चौकशीच्या प्रक्रियांखाली बोलवण्यात आलं, जमा करण्यात आलं. अनायसे ते 40च लोक जमले होते, अलिबाबा आणि 40 चोरसारखे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये असाच निर्णय होईल की उद्धव ठाकरेंची बाजू ही संविधानिक असल्यामुळे तसा निर्णय झाला तर मग गणित बदलणार ना महाराष्ट्रातलं. आता सरकार हे आता केरळचा हा विषय शिंदे- वेगळाच होता. नाही, नाही. केरळचा हा पक्षांतर झाला. त्यांनी दुसऱ्या पक्षात केलं आणि उत्तराखंड. पक्ष तोच राहिला, फक्त तेलंगणा गट वेगळा झाला. तेलंगणामध्ये तेलंगणा. नाही, पण विषय वेगळा आहे, तो महाराष्ट्राचा नाही, तो एवढ्यापुरती आपल्याशी संबंधित आहे की मॅटर प्रलंबित ठेवायचं नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जे अपात्र आहेत किंवा अपात्रतेची शंका ज्यांच्याबद्दल आहे
त्यांनी राज्य सत्ता उपभोगायची, मग आपण केव्हा तरी 5 वर्ष निर्णय द्यायचा हे कोर्टाने बरोबर. ही टिप्पणी केली ना की तो जो निकाल आम्ही दिलाय तो तेवढ्या ह्याला त्या केस पुरताच आहे, त्याचा हे रिफ्लेक्शन आणखी अन्य केसेसला करता येणार नाही असं म्हटलं. नाही, 3 महिन्याचा जो मुद्दा आहे ना तो त्याला संबंधित आहे, परंतु त्यांनी बाकीचं जे वक्तव्य केलेलं आहे ते संविधानिक नैतिकतेला धरून असल्यामुळे त्याबद्दल तसाच निर्णय आता होण्याची शक्यता आहे. तर मला काय म्हणायचं आहे की हा जो आता निकाल लागणार आहे किंवा जस्टिस सूर्यकांत यांच्या बेंच खाली हे सगळं सुनावणी होऊन ते म्हटलेच आहेत की आम्ही हा विषय आम्ही निकालात काढायला पाहिजे आम्हाला म्हणून. अशी टिप्पणी सप्टेंबर ऑक्टोबरला आपल्या म्हणण्याप्रमाणे. त्यात कसा मुद्दा एवढाच आहे, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि सगळ्यांचा समज सुद्धा तोच आहे की आता पात्र अपात्र ठरून काय करणार. आता ठरवणं याच्यासाठी महत्त्वाचं आहे की पूर्ण भारतभर ज्यांच्याजवळ पैसे असतील, खूप जास्त पैसा आहे, त्यांनी कोणालाही तुम्ही कोणी पण निवडून या, आम्ही तुम्हाला फोडू, आम्ही तुम्हाला विकत घेऊन आमची बहुमताचं सरकार स्थापन करू, अशी प्रक्रिया चालणार आहे का, हा मुद्दा आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देणं आवश्यकच आहे. दुसरी गोष्ट आहे की शिवसेना कोणाची याबद्दल जो निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिला किंवा इलेक्शन कमिशननी त्याला अधोरेखित केलं सुरुवातीला, तो निर्णय बरोबर होता का याची सुद्धा चिकित्सा त्या पात्रता अपात्रतेच्या प्रकरणातून होणार आहे. कारण त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी त्यांनी थेट नमूद केलेल्या आहे की राज्यपालांनी राजकीय स्वरूपाचा सहभाग घेतलेला आहे, राज्यपालांनी लोकशाहीने स्थापन केलेली सत्ता उलटवून टाकण्यात मदत केलेली आहे, राज्यपालांची भूमिका चुकीची आहे. त्यांनी हे सुद्धा सांगितलं की बहुमताची चाचणी इन्व्हाइट करण्याचा राज्यपालांना काहीच अधिकार नव्हता, त्यांची चूक आहे ती, हे सुद्धा त्यांनी सांगितलं. म्हणजे राज्यपालांनी काय काम केलं पाहिजे की त्यांनी मंत्रिमंडळ जे आहे त्यांच्या सल्ल्यानुसार काम करण्याची भूमिका आहे संविधानिक. मग यांनी स्वतःहूनच बहुमताची चाचणी ऑर्डर केली, ते तसं करता येत नाही आणि त्याबद्दल सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. मग सर्वोच्च न्यायालयाने हे सुद्धा म्हटलं आहे की गटनेता ठरवत असताना उद्धव ठाकरे यांच्या सहीने जो गटनेता नेमण्यात आला होता तो बरोबर आहे हे सुद्धा म्हटलेलं आहे. मग तोच जर गटनेता बरोबर आहे तर मग शिवसेना कोणाची हा सुद्धा निकाल त्याच्यामध्ये लागतो आपोआप. आणि त्यामुळे 2 गोष्टी आहेत की विधिमंडळ पक्ष आणि काय म्हणतो आपण पक्ष जो म्हणून स्थापित होतो संघटना, तर पक्ष संघटना ही महत्त्वाची आहे आणि विधिमंडळ पक्षाचं आयुष्य केवळ 5 वर्षाचं आहे, ते नवीन निवडून येतात दरवर्षी. त्यामुळे विधिमंडळ पक्षातलं बहुमत बघू नये असा साधारणतः संविधानिक कल आत्तापर्यंत जो होता तो उलटापालटा करण्याचा प्रयत्न विधानसभा अध्यक्षांनी केलेला आहे. दुसरं त्यांनी महत्त्वाची चूक केलेली आहे, गंभीर म्हणावं लागेल त्याला, की सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पाठवलं पक्षांतर बंदीचं आहे म्हणून. यांचं म्हणणं आहे पक्षांतर्गत वादाचं आहे म्हणून त्यांनी कोणालाच पात्र अपात्र ठरवलं नाही. ते म्हणतात कोणीच डिस्क्वालिफाईड नाही. सगळेच आता तिथे राज्य करून गेले. ते 2.5 वर्षाचं बेकायदेशीर सरकार होतं तेव्हा. आता गमतीचा भाग मी काल ॲडव्होकेट संतोष आवले सरांना सांगत होतो की भरत गोगावले आणि एकनाथ शिंदे सोबतच्या सगळ्यांनी तात्काळ त्याच्यानंतर एक पिटिशन केलेलं आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये, जे प्रलंबित आहे, जे आता आम्ही मागणी करणार आहे की लवकर लावा. ते त्यांनी काय म्हटलं त्याच्यात की राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय चुकीचा आहे, असं त्यांनी स्वतःच म्हटलेलं आहे. त्यांनी स्वतः हे म्हटलेलं आहे. पिटिशन पेंडिंग आहे, त्याच्यामध्ये मीच वकील आहे, मला माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगतो अगदी कायदेशीर माहिती की ते जे अपात्रतेच्या संदर्भात राहुल नार्वेकरांनी निकाल दिला तो चुकीचा आहे असं भरत गोगावले आणि एकनाथ शिंदे सोबतच्या सगळ्यांनी पिटिशन दाखल केलं आणि मागणी केलेली आहे की तेव्हा जे उद्धव ठाकरेंसोबत होते त्यांना अपात्र जाहीर करा. मग आता एकतर हे निर्णय चुकीचा आहे आणि ते अपात्र जाहीर करा, या दोन्हीची जे ताळमेळ आहे तो कायदेशीर लागत नाही. त्यामुळे नुसतं कायदेशीर कृत्यांसाठी न्यायालयाचा वापर करायचा हे अत्यंत घृणास्पद आहे असं माझं म्हणणं. सर, आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे सगळ्यांना माहिती आहे. बरेच जण विरोधकांमध्ये आवाज वगैरे उठवतात. कोर्टाची पायरी चढायला सामान्य माणूस घाबरतो. इलेक्शन कमिशन असू देत किंवा ईडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना सामान्य माणसं घाबरतात. तुम्ही जसं म्हणता त्याप्रमाणे नागरिकांची एक प्रकारे ही फसवणूकच आहे. म्हणजे क्रिमिनल असलेल्या माणसाला आमदार करायचा आणि तो आपल्यावर 5 वर्ष राज्य करणं हा प्रकार चालू. याच्यामधून ह्या प्रकरणामध्ये नागरिकांमधून उठाव होण्याची काय गरज आहे असं तुम्हाला वाटतं का, किंवा तो कशा प्रकारे व्हायला पाहिजे? नाही, शांततेच्या आणि अहिंसक मार्गाने नागरिकांनी उठाव केला पाहिजे. नाहीतर मग जनसुरक्षा कायद्याखाली अटक करण्याची योजना सुद्धा सरकारने तयार करून ठेवलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की लोकशाही मार्गाने उठाव झाले पाहिजे, नकार आपण नोंदवला पाहिजे. तुमच्यासारख्या पत्रकारांच्या माध्यमातून तो संदेश सगळीकडे गेला पाहिजे की आपलं लोकशाही आपली सगळ्यांच्या मालकीची आहे. ही कोणाच्या सत्ताधारी पक्षाच्या किंवा विरोधी पक्षाच्या मालकीची नाही आहे.
ते येतात आणि जातात आणि ते सगळ्या पक्षांमध्ये एकमेकांच्या जात असतात हे आपल्याला माहीत झालेलं आहे. त्यामुळे एक कोणता तरी पक्ष फार वाईट आणि एक कोणता चांगला आहे असं न म्हणता आपण लोकशाहीच्या शुद्धीकरणासाठी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. ज्या ज्या वेळी जे जे संविधानिक असतील त्या त्या बाजूनी आपण उभं राहिलं पाहिजे. म्हणजे उद्या जर एकनाथ शिंदेंची खरोखर बाजू संविधानिक असेल, अमित शहांची खरोखर संविधानिक असेल, तर मी तर त्यांच्या बाजूनी पण उभा राहील. परंतु तुम्ही संविधानिक वागून तर दाखवा, थोडं एक दिवसासाठी तर वागून दाखवा. दररोज असंविधानिक वागायचं, दररोज घटनाबाह्य वक्तव्य करायचे, त्या संसदेमध्ये ज्या पद्धतीचे भाषणं अमित शहा करतात अत्यंत आक्षेपार्ह आहे. चुकीची माहिती देतात, कोणी पण केव्हाचाही जन्म केव्हाही करतात ते कोणाचाही, आणि ज्या पद्धतीने ते नुसतेच इतरांना चिडवणे, डिवचणे, त्यांना घालून पाडून बोलणे, हे अशा प्रकारचं काही डॉक्टर आंबेडकरांनी अपेक्षित केलं नव्हतं कामकाज. ते अत्यंत संसदेचा जो अपमान आहे तो लोकशाहीचा सुद्धा अपमान आहे. पंतप्रधान मोदी तिथे हजर राहत नाही संसदेमध्ये, बाहेर फिरायला जातात कुठे पण, आणि त्याचा काही उपयोग पण होत नाही आपल्याला. जबरदस्तीने सेकंड करतात इतरांची. म्हणजे किती आपण प्रतिमानन करून घेणार स्वतःचं, हा पण मुद्दा सर, महत्त्वाचा. ह्या सगळ्या याच्यामध्ये 2.5 वर्षापूर्वीचं सगळं फोडाफोडीचं काय विक्री खोके वगैरे सगळ्या गोष्टी मी टिकत आहे. पण इलेक्शनला लोकांना हे सांगू की इलेक्शनला ते भरपूर मताने पुन्हा घरात लोकांनी निवडून दिलं. आता ह्या सगळ्याचा उद्भव झालाय त्याला जोडून ये. तुम्ही म्हटलं तसं की लोकशाही मतदानाला महत्व आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती असलेले आता कितीतरी निवडून लोकांनीच दिले, त्याला काय म्हणायचं? लोकांनी तर निवडून दिले त्यांना. नाही बघा, आता समजा काही जणांनी हे पण म्हटलं की राहुल गांधींना एवढं माहिती आहे की सगळेच बोगस झालेलं आहे, मतदार याद्या बोगस झाल्यात, मग मतदानावर बहिष्कार तुम्ही टाकणार का असं विचारतात ना त्यांना. मतदानांवर इतर पक्षांनी बहिष्कार टाकला पाहिजे हीच तर योजना आहे त्यांची. साहेब, मग आता याच्यामध्ये कसं आपल्याला यापूर्वी सुद्धा काँग्रेस असू दे किंवा भाजप किंवा इतर सरकार त्यावेळी सुद्धा आले ना क्रिमिनल असण्याची संख्या कितीतरी जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट आपण हे मतदार याद्यांचं बघा, आता मी तुम्हाला सांगतो की भाजपला निवडून का दिलं 2014 मध्ये? का निवडून दिलं? त्यांनी म्हटलं होतं स्पष्ट नीती सही दिशा, त्यांनी म्हटलं होतं पारदर्शकता, हे म्हटलं होतं म्हणून निवडून दिलं. आणि आपण सगळेजण कंटाळलो होतो ना काँग्रेसला आणि बाकी सगळ्या पक्षांना, कारण की त्यांनी बदमाशा केल्या होत्या. त्यांच्या बदमाशीची शिक्षा त्यांना देण्यासाठी तर आपण सत्ता परिवर्तन घडून आणलं. मग जे सत्ता परिवर्तन ज्या कारणासाठी केलं त्यांनी अजून जास्त बदमाशी करायची, आणि त्यावेळेस असं झालं, नेहरूंनी तसं म्हटलं, यांनी तर असंच करत राहणार का आपण? आपल्याला आत्ताच्या कालावधीत जगायचं आणि आत्ताच्या कालखंडात जगायचं. आत्ता आपल्याला शुद्धता पाहिजे. मग हे सगळे राजकीय पक्षच बॅन करायचे का? आपण विचार केला पाहिजे सगळ्यांनी. लोकशाहीवर आपला अधिकार असेल तर आपण कुठेतरी चांगली प्रक्रिया आणली पाहिजे, चांगल्या लोकांना आणलं पाहिजे. ते तेव्हा असं होतं आणि आता असं आहे वगैरे असं म्हणण्यात अर्थ नाही. सगळे संध्याकाळी दुसऱ्या पक्षात जातात, सकाळी तिसऱ्याच पक्षात असतात. आपण लोक म्हणून विचार केला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं. सर, मगाशी तुम्ही उल्लेख केलात रत्नागिरीचा, म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले रत्नागिरीचे काही राजकारणी अजूनही सत्तेत आहेत किंवा मग सत्तेबाहेर आहेत, त्यासंबंधी काही तुम्ही काही लढणार आहात की कसं? त्यांची काही नावं आहेत का तुमच्याकडे? नावं म्हणजे त्यांच्यावर केसेसच आहेत ना. आता इथे मी ज्यांच्या विरुद्ध केस चालवायला आलो त्यांचं नाव आहेच त्याच्यात, आरोपी नंबर 1 सिंधुदुर्गात आहे, रत्नागिरीत आहेत. म्हणजे एवढी गुंडागर्दी नाही करायला पाहिजे ना सारखं. त्यांचेच लोक सांगतात की भाऊ असेच आले का वरती, त्यासाठी मोठे गुन्हे करावे लागतात, खून करावं लागतात, त्यांच्याच लोकांनी म्हटलेलं आहे. आता अमेरिकेमध्ये असं असताना तुमच्या पत्रकारांमार्फत दाखवलं गेलं असतं की नाही वक्तव्य किंवा संसदेमधलं किंवा विधानसभेतलं भाषण जे असते ना, त्याचा पुरावा म्हणून तिथली व्यवस्था, न्यायव्यवस्था लगेच स्वीकार करते आणि लगेच त्यांनी कारवाई केली असती. जो यांनी प्रश्न विचारला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कोणीतरी हलवा जाऊन प्रत्यक्ष तेव्हाच आम्ही दखल घेणार, हे अशी व्यवस्था नसते. लोकशाही आपली आहे तर आपण काम केलं पाहिजे त्यासाठी. जनसुरक्षा कायद्याचा तुम्ही मगाशी जागा उल्लेख केला. असं झालं याच्यामध्ये अधिवेशनामध्ये की विरोधी पक्षवाल्यांना गुंडाळलं जवळजवळ सरकारने. त्यांनी पोलीस त्याच्यावर केलं तर 6 जणांची जी समिती केली त्यांनी, त्याच्यामध्ये सगळे टॉपचेच आपले जे बोलणारे होते. त्यातनं असा मेसेज केला की जनसुरक्षा कायदा हा मान्य केला गेला आहे. बल्कि तुम्हाला माहितीच आहे की सर्वसामान्य स्वातंत्र्याचे नागरिकांना जे हक्क आहे तेच त्याला इफेक्ट करणारे किंवा त्याला कुठं प्रेस करून ठेवण्यासारखंच झालाय तो कायदा. मग त्यावर काही सामाजिक संघटना म्हणजे महाजन मॅडमनी हे केलेले आहे, जो मला वाटते कोर्टामध्ये गेलेले आहे, परंतु मोठ्या प्रमाणावर जेवढा पाहिजे इफेक्ट तेवढा गेलेला नाही. तुमचं काय म्हणणं? आणि कसं आहे, यापूर्वी 2-3 राज्यांमध्ये तशाच प्रकारचा कायदा पारित झाला, तो संमत झाला, त्याच्यावर उच्च न्यायालयामध्ये याचिका झाल्या. उच्च न्यायालयाने तिथल्या ठरवलं आणि निर्णय दिले की हा कायदा जो आणलेला आहे तो काही चुकीचा नाही आहे असं त्यांनी सांगितलं. आता एकदा हे न्यायिक प्रस्थापित झालेलं असताना परत आपण जर कोर्टात गेलो आत्ताच तो कायदा चुकीचा आहे म्हणून, तर अंमलबजावणी चुकीची झाल्यावर आपल्याला जाता येईल असं माझं मत आहे. आत्ताच जाणं हे भावनिक ठरेल, कारण की याच्यापूर्वी तसेच निर्णय दिलेले आहेत आणि त्याच आधारे हा कायदा तयार केलेला आहे.
म्हणून आत्ता त्याच्याबद्दलचं काही न म्हणता त्याची अंमलबजावणी जर भेदभावपूर्ण झाली, विषमतापूर्ण झाली, अन्यायकारक झाली, मुद्दामून काही लोकांना टार्गेट करून म्हणजे त्यांना लक्ष करून तशा प्रकारची कायद्याचा वापर झाला, पोलिसांचा गैरवापर झाला, तर तेव्हा आपण ते केस वेगळ्या प्रकारे. तुमचं लक्ष आहे त्याच्यावर? हो, थोडक्यात मला खूप जणांनी संपर्क केला, पण मी काही तिथे सारखा केला. बऱ्यापैकी कायदा हा वेग करून ठेवलेला आहे, म्हणजे त्याला आता जाऊन लगेच उपयोग पण होणार. नाही राजू, बऱ्यापैकी कायदाच वेग करून उजव्या विचारसरणीचे असं म्हटलं तर चालेल का काय आपल्याला? ते समजून माझं काय नाही. म्हणणं आहे, सगळ्या प्रकारच्या विचारधारा जिवंत राहिल्या पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे, त्यांना कोणतेही गुन्हेगारीकरण करता कामा नये. एक अत्यंत कोणताच डावा नाही, उजवा नाही, मध्यम आहे कोणता तरी माणूस, तो पण चुका करतो. त्यामुळे चुकांसाठी पनिशमेंट पण त्यांनी करण्याची व्यवस्था आता असते. नक्षलवाद गृहीत धरून कायदा आणला असं वाटतंय थोडं. एकीकडे ते सांगतात नक्षलवाद आता संपवलेला आहे, आता ते म्हणतात शहरी वाढलेला आहे नक्षलवाद. तर पण काय शहरी नक्षलवादाची डेफिनेशन कुठे गेली त्यांनी? काही नाही ना, ते वेग आहे ना सगळं. म्हणून तर अस्पष्ट आणि अदृश्य अशा शक्तीच्या विरुद्ध काहीतरी कायदा करताना त्याच्यामध्ये राजकीय भावना जी आहे, राजकीय उद्देश जो आहे तो कलुषित स्वरूपाचा आहे. म्हणून माझं हे सातत्याने म्हणणं आहे की हे इथली सत्ता असो किंवा केंद्रातली सत्ता असो, त्यांच्या नियतीबद्दल सातत्याने लोक शंका घेत आहेत. आणि आपल्या नियतीबद्दल शंका घेतानाही आपण असं मगरूरसारखं ते राज्यव्यवस्थेत राहायचं, त्या खुर्च्या चिकटून बसायचं, हे काही चांगलं लक्षण नाही. तुम्ही लोकांनी म्हणजे देखील प्रिझम्पशनच्या बेसिसवर येऊ शकत नाही आता की या कायद्याचा गैरवापर होणार. झाल्यावर आपल्याला केल्यानंतर तुम्ही म्हणजे ऑक्झिनस झाल्यानंतर ते. त्यामुळे तसंच आहे आता काय. त्यामुळे सगळ्या ह्याच्यात आला. काय नेमकं म्हणजे आज कशा पद्धतीचं तर बा यांना संदीप सावंत यांना तुम्ही ओळखता, मी काही जास्त ओळखत नाही, त्याची माझी आत्ता ओळख झाली. त्यांच्यामध्ये पण काही दुर्गुण असतील, मला माहीत नाही, चांगले गुण पण असतील, ते पण मला माहीत नाही जास्त. परंतु मी का आलो इथे एवढ्यासाठी की संदीप सावंत हे प्रातिनिधिक आहेत. म्हणजे कोणी कोणाला धरायचं, घरातून ओढून न्यायचं, मारहाण करायची आणि परत मग त्याच्याबद्दलचे सगळे पुरावे त्यांना देण्यासाठी नकार द्यायचा, हा व्हिक्टीमच्या राईट्सचा उल्लंघनाचा भाग आहे. म्हणजे मी एवढ्यासाठी आलो आहे की हे असतील, यांच्या जागी मी असेल, तुम्ही कोणी असाल तरी जो व्हिक्टीम आहे, अन्यायग्रस्त आहे, त्याला त्याची बाजू मांडण्याची पूर्ण संधी कोर्टाने दिली पाहिजे. त्याबद्दलचे जे काही कागदपत्र आहेत, ज्याच्या आधारे संशयित आरोपींवर केस चालणार आहे, त्याची सगळी माहिती दिली पाहिजे. मग जे CCTV फुटेज आणि त्याचं पेनड्राईव्हवर असलेलं सगळं डॉक्युमेंटेशन आहे ते त्यांना का देण्यात येत नाही? जे पोलीस डायरी तयार करतात ती पोलीस डायरी का देत नाही, हा मुद्दा आहे. म्हणजे जिथे लपवालपी होते ते सगळे मुद्दे त्यांना न देता केस सुरू करा कारण आम्हाला वरून आदेश आलेले आहे असं म्हणून चालत नाही. हेच मांडण्यासाठी मी चालून हे इथे मांडलं, जसं मी ते कोणत्याही कोर्टात मांडलं असतं, कारण की हा मुद्दाच आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. म्हणून मी इथे आलो आणि मला असं वाटतं की न्यायालयीन पारदर्शकता जिथे जिथे नसेल तिथे मी जायला पाहिजे, म्हणून मी आलो. या लोकांच्या मदतीने ती केस चालवली. आर्ग्युमेंट झाला आज आणि त्याच्यात निर्णय देतील न्यायाधीश काय असेल तो. तर त्यांना ते ड्राईव्ह मध्ये जे सेव्ह केलेल्या 2 ड्राईव्ह आहेत, काय म्हणतो आपण त्याला, हां CCTV फुटेजची हार्ड डिस्क, त्या 2 हार्ड डिस्क आहेत ते त्यांना दिल्या पाहिजे आणि पोलीस डायरी त्यांना पूर्ण दिली पोलीस यंत्रणा या विषयावर. असेल, मला माहित नाही. आणि दुसरी गोष्ट काय, आरोपी जे आहेत त्यांनी हजर राहायला पाहिजे ना कोर्टामध्ये. आरोपी आहेत ते आमदार झाले असो की काही झालं, ते आरोपी आहेत ना. त्यांनी संशयित आरोपींनी कोर्टामध्ये प्रामाणिकपणे विद्यार्थी जसं शाळेत जातो तसं हजर राहिलं पाहिजे, लाईनीमध्ये उभं राहिलं पाहिजे. आज आम्ही कोर्टामध्ये हे पण सांगितलं, ते काय येत नाही. आणि मग एकतर्फी पद्धतीने घाई करायची, चालवा केस असं नसते. प्रक्रिया उल्लंघून आपल्याला चालणार नाही, हा मुद्दा महत्त्वाचा.